महाड एमआयडीसी प्रशासनामार्फत अनधिकृत टपरी धारकांवर कारवाई। जेबीएफ सर्कल येथील टपरी धारकांच्या टपऱ्या प्रशासनानं पोलीस बंदोबस्तात हटवल्या। एमआयडीसी प्रशासनानं कारवाई करण्यापेक्षा स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार द्यावा। एमआयडीसीला सहकार्य करत असताना देखील प्रशासन आमच्यावर कारवाई करतंय। वारंवार कारवाई केल्यास आम्ही रस्त्यावर उतरू, महाड एमआयडीसीतील टपरी धारकांनी दिला एमआयडीसी प्रशासनाला इशारा। महाड एमआयडीसी प्रशासनामार्फत आज पुन्हा एकदा एमआयडीसी प्रशासनाच्या हद्दीतील जेबीएफ सर्कल या ठिकाणी एमआयडीसी प्रशासनामार्फत अनधिकृतरित्या उभारण्यात आलेल्या टपरी धारकांवर कारवाई करण्यात आली। त्यामुळे या ठिकाणचे टपरीधारक हवालदिल झाले। वारंवार आमच्यावरती कारवाई करण्यापेक्षा आम्हाला एमआयडीसी प्रशासनानं रोजगार उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केली। एमआयडीसी मध्ये परिसरातील नागरिकांना रोजगार मिळत नसल्यानं पोटाची खळगी भरण्यासाठी या परिसरातील नागरिकांनी आपला टपरी व्यवसाय गेली कित्येक वर्ष सुरू ठेवलाय। काहीच महिन्यापूर्वी एमआयडीसी प्रशासनानं परिसरातील अनधिकृत टपऱ्या हलवण्याचं काम केलं होतं। मात्र पुन्हा एकदा या टपरीधारकांनी आपला व्यवसाय सुरू केल्यानं एमआयडीसी प्रशासनामार्फत पुन्हा एकदा कारवाईचा बडगा उचलण्यात आलाय। आज महाड एमआयडीसी प्रशासनानं पोलीस बंदोबस्तात जेबीएफ सर्कल या ठिकाणच्या टपरी हलवण्यास सुरुवात केली होती। मात्र या ठिकाणी टपरी व्यावसायिक यांनी आमच्या टपऱ्या हलवत असाल तर आम्हाला रोजगार द्यायची मागणी केली। आम्ही 20-25 वर्ष या ठिकाणी व्यवसाय करतोय, आमच्यावर कारवाई केली जाते, मात्र आम्हाला रोजगार उपलब्ध करून देण्याचं काम एमआयडीसी प्रशासनानं करताना दिसत नाही। भविष्यात आम्हाला एमआयडीसी प्रशासनाच्या विरोधात रस्त्यावर उतरावं लागेल असा इशारा देखील देण्यात आलाय। ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, महाड, रायगड। आमच्या टपरीला 25 वर्ष झाली। आम्ही सरबतचा धंदा करतो, पावसाळी मका शेंगाचा धंदा करतो। काय 25 वर्ष होऊन गेली आमच्या टपरीला, तर आम्ही आता काय करणार? आता या पावसातून आम्ही धंदा कसा करणार? आता छप्पर बांधाय तो पण तोडतायत। मागच्या वेळी महिनाभर छप्पर काढला तो पण तोडून टाकला। मग आम्ही आता ह्या वेळी काय करणार? कसं जगायचं? मी 40 वर्ष इथं वडापावचा धंदा करतो। 40 वर्षानंतर आम्हाला एक तर तुम्ही एमआयडीसी मध्ये आम्हाला नोकऱ्या नाहीत, काय नाही, आम्ही बेरोजगार झालेलो आहे। त्यामुळे आम्ही तो धंदा टाकलेला आहे। आलंच एमआयडीसी वाली दुसरी वेळ त्यांची तोडायची। आम्ही मंडप टाकण्यासाठी 15-20 हजार रुपये लोकांनी खर्च केलेला आहे। आलंच त्या खर्चाचं काय? आम्ही पोटं कशी भरायची? आम्ही एक तर कर्जबाजारी पाहिजे, तर आमचं बघा लोन आहे का ना आमच्या नावावरती, ते कर्ज कोण फेडणार? पुढची भूमिका काय असेल तुमची? पुढची भूमिका आम्हाला इथं त्यांनी सहकार्य करावं त्या लोकांनी, एमआयडीसी वाल्यांनी। नाहीतर मग नाव विलाजन आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल। मग आम्ही एक तर समय भूमिका घेतोय। आलं तुम्हाला सहकार्य करतोय, एमआयडीसी वाल्याला सहकार्य करतोय, पण आम्ही किती वेळा खर्च करायचा? कॉन्क्रीट करायचं, हे करायचं, 50-60 हजार रुपये आमचा खर्च होतोय त्याच्यामध्ये। साहेब मागं पण आमचे टपरे उचलले गेले, पूर्ण परत आता सुद्धा आम्हाला त्रास देत आहेत। जे काय आम्ही मेहनत कष्ट करून जे काय आता थोडंसं काही बांबू थोडेसे बांधले गेलेले आहेत ते सुद्धा इथून तोडल्या तोडे करतात। मग त्याची मुलं, आता आमची मुलं 10वी-12वी शिकलेली आहेत, ती सुद्धा आता रोजगार कुठं करणार? त्यांना देणार कोण? आज ही परिस्थिती एवढी बेकार झाली की आता परत 10 वेळेला येऊन 10 वेळेला तोडतायत। आम्ही जाणार कुठं? कामं कुठं करणार? आणि कंपनीचं एकदा पोटेशनचा वास येतोय, आम्ही जगणार कसं काय? आम्हाला गव्हर्नमेंटनी आम्हाला काहीतरी आमच्या मुलाबाळांना जी 12वी, 13वी, 10वी पर्यंत जी काय शिकलीत त्यांनी तुम्ही आम्हाला कामं तरी द्या, हे आमचं आश्वासन आहे तुमच्यावर। आणि तेवढं तुम्ही आम्हाला पूर्ण करा की आम्ही आता हे जे टपरे आहेत आता परत आम्हाला मेहनत करता आला, परत आणखीन तोडतायत, परत किती असं करणार तुम्ही? म्हणा का 7वी-7वीची कामं करतो? आम्हाला मदत तर करा ना। आम्हाला कामावर जी काय आमची 10वी, 12वी, 11वीची मुलं आहेत इकडे तिकडे कामं फिरतायत, कामं शोधतायत, त्यांना कामं तरी द्या ना।